ऑटोमोबाईल इंजिनिअरिंगचं शिक्षण पूर्ण केल्यानंतर काही वर्ष नोकरी करून स्वतःचा फूड व्हॅनचा व्यवसाय करणारा हा आहे जालन्यातील सुनील मिसाळ. तब्बल 8 वर्ष एका खाजगी कंपनीमध्ये नोकरी केल्यानंतर नोकरीत मन न लागल्याने त्याने स्वतःचा व्यवसाय सुरू केला असून या व्यवसायाच्या माध्यमातून तो दिवसाला 2 ते 2.5 हजारांचा निव्वळ नफा कमवत आहे. पाहुयात कशा पद्धतीने सुरू केला सुनील मिसाळ याने हा व्यवसाय. माझं नाव सुनील मिसाळ. मी जालना येथील रहिवासी आहे आणि मी आता ही फूड व्हॅन चालू केली आहे. जालना जिल्ह्यातली ही पहिली फूड व्हॅन आहे आणि ही अत्यंत आधुनिक आणि इको फ्रेंडली सोलारवर चालणारी फूड व्हॅन आहे. ते गाडी बनवायचं माझं स्वप्न 2017 पासून होतं आणि ते पूर्ण करण्यासाठी मी ड्युटी केली, पैसे जमा केले आणि माझं स्वप्न साकार करण्यासाठी मी खूप प्रयत्न करून मी ही फूड व्हॅन तयार केलेली आहे. तुमचं शिक्षण काय झालं आणि इकडे का वळला? माझं ऑटोमोबाईल इंजिनिअरिंग कम्प्लीट झालेलं आहे आणि मी 8 वर्ष देवश्व होंडामध्ये ड्युटी केलेली आहे आणि आता नोव्हेंबरमध्ये ड्युटी सोडून ही गाडीची तयारी सुरू केली आणि या 2 महिन्यापासून मी मोतीबाग येथे ही फूड व्हॅन लावत आहे. त्याच्याकडं भेळ, रगडा, समोसा चाट, कचोरी चाट, टोकरी चाट, आलू टिक्की हे सर्व पदार्थ ताजे मिळतात. हे सर्व पदार्थ मी स्वतः घरी बनवतो आणि हे सर्व पदार्थ मी ऑथोराइज ट्रेनिंग घेऊन आलेलो आहे पुण्याहून. ते आमच्या गाडीला आता 1 महिना झालेला आहे आणि जालन्यातील सर्व पब्लिक जे आहे सगळ्यांचा खूप चांगला प्रतिसाद भेटलेला आहे आम्हाला. आम्ही संध्याकाळी 4 ते 11 वाजेपर्यंत गाडी लावतो, तर आम्हाला या वेळेमध्ये खूप चांगला रिस्पॉन्स भेटलेला आहे. दिवसभरात किती आम्ही एक दिवस म्हणजे 4 ते 11 वाजेपर्यंत आम्हाला 4 ते 5 हजार रुपयापर्यंत 4 ते 5 हजार पर्यंत आमची कलेक्शन होतं. आणि त्यातला निव्वळ किती असतं? त्याच्यातला म्हणजे अर्ध्याला अर्ध उरतं, अर्ध्याला अर्ध खर्च उरतो आम्हाला आणि सर्व जनतेचा आम्हाला खूप प्रतिसाद चांगला भेटला आहे. आम्हाला असं वाटलं नव्हतं की आम्ही इतके लवकर असं सगळ्यांच्या पसंतीमध्ये उतरू पदार्थांच्या. तर सगळे पदार्थ आमचे चविष्ट राहते आणि सर्वांना पदार्थ आवडतात आणि रिपीटेड कस्टमरची संख्या खूप आहे. गाडी बनवायला आम्हाला 15 लाख रुपये खर्च आलेला आहे. सुनील मिसाळ हे जालना जिल्ह्यातील एक होतकरू तरुण. शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी अनेक वर्ष एका शोरूममध्ये काम केलं, परंतु नोकरीमध्ये त्यांचं मन रमलं नाही. आपणही इतरांसारखा एखादा स्वतःचा व्यवसाय करावा असा विचार त्यांच्या मनात आला. पुणे येथे जाऊन त्यांनी फूड व्हॅन या व्यवसायासंबंधी व्यावसायिक प्रशिक्षण देखील घेतलं. तब्बल 15 लाख रुपये खर्च करून मिसाळ यांनी ही फूड व्हॅन तयार केली आहे. त्यांच्याकडे मिळणाऱ्या विविध नाविन्यपूर्ण पदार्थांची भुरळ जालना शहरवासियांना पडली आहे. त्यामुळेच सायंकाळच्या सुमारास जालना शहरवासियांची पावले त्यांच्या स्टॉलकडे वळतात. दिवसाला 2 ते 2.5 हजारांचा नफा ते या व्यवसायाच्या माध्यमातून कमवत असून महिन्याकाठी 50 ते 60 हजारांचा निव्वळ नफा कमवत आहेत. इतर तरुणांसाठी देखील मिसाळ यांनी सुरू केलेला हा व्यवसाय नक्कीच प्रेरणादायी आहे. नारायण काळे, लोकल 18, जालना.